मराठवाड्यामध्ये केवळ 65% पेरणी झालेली आहे। काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आहे। शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पावसाचा खंड पडल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय। लातूरमध्ये 43%, धाराशिवमध्ये 48% आणि बीड जिल्ह्यात 62% पेरण्या झालेल्या आहेत। मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीची स्थिती दिवसेंदिवस आणखी चिंताजनक होत चालली आहे। विशेष म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी 45.58 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती आणि यंदा ती केवळ 32.15 लाख हेक्टर क्षेत्रावर आहे। याच्यामध्ये एकतर आंतरमशागतीचे जे काही कामं आहेत तर ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेणं, त्यानंतर हलक्या जमिनीवरचं जे काय सोयाबीन आहे आणि हलक्या जमिनीवर काही शेतकरी कपाशीसारखं पण पीक लागवड करतात, तर त्या शेतकऱ्यांनी कृपया जरा ह्या परिस्थितीमध्ये सावध राहण्याची गरज आहे। तर जिथे स्प्रिंकलर किंवा जिथे पाऊस जिथे पाणी उपलब्ध असेल तर त्या पाण्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करून ते पीक कशा पद्धतीने आपल्याला जगवता येईल याचा आपल्याला विचार करायला पाहिजे। त्याच्यामुळे आंतरमशागत आणि पाण्याचा महत्तम एकदम कार्यक्षम वापर तर तो जर का आपण केला तर या दोन पिकांना चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते। आमच्या फील्ड्स क्षेत्रीय यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तशा प्रकारचं तसं सर्व शेतकरी बंधूंना पण त्याची काळजी असते, परंतु आवर्जून त्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करतो।